हे बघा, मिक्सरचा थोडासुद्धा वापर न करता किती छान असा घट्ट रस तयार झालेला आहे आपला। त्यासाठी मी इथे केशर आंबे घेणार आहे। हे केशर आंबे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत। हे आंबे माझ्या घरचे आंबे नाही आहेत, परंतु मी कच्चे आंबे विकत घेऊन ते घरीच आपले नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत। तर या आंब्याला आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत। ज्यांच्याकडे घरचे आंबे नाही आहेत त्यांनी विकत बाजारातून आंबे आणण्यापेक्षा असे कच्चे आंबे घेऊन ते नैसर्गिक पद्धतीने पिकवले तर ते कधीही चांगलेच आहेत। तर हे बघा, आपण आंबे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। याला आपण कट करून घेणार आहोत आता। तर हे बघा, सगळे आंबे कट करून झालेले आहेत। आता हे कट करून झालेल्या आंब्याचा सगळा गर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आंबे पिकलेले आहेत हे। आपण जर असा रस बनवला ना तर चवीला एकदम छान होतो। मिक्सरवरच्या रसाची चव आणि अशा केलेल्या रसाची चव एकदम वेगवेगळी लागते। तर तुम्ही असा रस आहे ना एकदा अवश्य करून बघा। तर बघा, आपले सगळे आंबे आता गर काढून झालेले आहेत आणि ही जी कोय आहे त्या कोयीला असं हातानेच चुरगळून घ्यायचं आहे, तिचा रस काढायचा आहे। मी हे विस्कर घेतलेला आहे, त्याने आपल्याला हा रस फेटून घ्यायचा आहे। याचा उपयोग आपण पीठ लाटण्यासाठी किंवा आपल्याला काही फेटायचं असलं तर त्यासाठी करतो। याने खूप छान असा रस फेटला जातो। तर आपण आता सगळा रस फेटून घेणार आहोत। आता मी रसामध्ये टाकण्यासाठी एक छोटासा जायफळाचा तुकडा घेतलेला आहे, कारण मी आंबे फक्त 4च घेतलेले आहेत। त्यासाठी एक छोटासा जायफळाचा तुकडा भरपूर झाला आणि 4 ते 5 विलायची घेतलेले आहेत। जायफळ आणि विलायची दोन्हीही मी खलबत्त्यात बारीक करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। मिक्सरमध्ये जायफळाचा तुकडा, विलायची आणि त्यासोबत थोडीशी साखर टाकायची, म्हणजे ते छान प्रकारे बारीक होतं। हे बघा, जायफळ आणि विलायची पूड मी याच्यामध्ये टाकून घेतली। आता याच्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकलेली आहे। तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी काही हरकत नाही, कारण हा रस खूप घट्ट होतो, त्याच्यामुळे साखर न टाकताही तो छान होतो। पण एखाद्याला गोड आवडत असेल तर थोडीशी साखर टाकली तरी चालते। जायफळ आणि विलायची पूड टाकल्याच्यानंतर रसाला चांगला फेटून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आणि घट्ट रस झालेला आहे। तर या रसाला आपण एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊ। रस बनवायच्या बऱ्याचशा पद्धती आहेत। कुणाला मिक्सरवरचा रस आवडतो तर कुणाला मिक्सरवरचा रस आवडत नाही। तर पाहू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आपल्या रसाला। रसामध्ये कुठे पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाही आहे। तर हा रस तुम्ही चपाती, पुरी, पुरणपोळीसोबत खाऊ शकता। तुम्हाला जर माझी रस बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।